नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत चिरमुऱ्याचे क्रिस्पी असे वडे. बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले वडे किती मस्त झालेले आहे आणि एकदम त्याला क्रिस्पीपणा आलेला आहे. तर तुम्हाला आवाज हे दाखवते वड्यांचा. व आतूनही सॉफ्ट असे वडे आहेत. जराही तेल धरलेलं नाही या वड्यामध्ये. तर चला बघूया त्याची रेसिपी. हे वडे खायला एकदम अप्रतिम लागतात. त्याच्याबरोबर मी डाळीची चटणी केली आहे. यासाठी मी चिरमुरे भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकलेला आहे. रवा टाकल्याने आपल्या वड्यांनाही बांधून घेतं. व त्यात अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तरी तिखट जसं पाहिजे तसं हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, हे चवीपुरते मीठ टाकून आणि चिली फ्लेक्स टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे. पूर्ण एकदम जोर लावून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिरमुरे आपले बारीक झाली पाहिजे. आता पीठ आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे चटणी तयार करून घेऊया. कच्च्या शेंगा, मीठ, काजू, साखर, मिरची घेतली आहेत ना. आता हे सर्व वाटण आपण मिक्सीमध्ये बारीक करायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं. काजू टाकल्याने आपल्या चटणीलाही चव छान येते. तर आपली ही चटणी तयार आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊया. यासाठी तडका पॅनमध्ये मी मोहरी गरम करून त्याच्यामध्ये लाल मिरची. आता आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता पीठ आपण 10 ते 15 मिनिटं झाले आहे. आता याच्यामध्ये थोडं आपण पाणी ओतून पीठ हे जरा थोडं पातळ करून घ्यायचं. म्हणजे जास्त घट्ट झालेलं आहे. आता आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे. पीठ जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं. तर असे तयार गोळे आपण तळून घ्यायचे व गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. हे वडे खायला छान लागतात. त्यापैकी अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व लाईक करायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे आपले वडे तयार करून पूर्णपणे तयार आहेत. दह्याच्या चटणीबरोबर खायला ते अप्रतिम लागतात.